आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यामध्ये विजयादशमी निमित्त देवरगट्टू बन्नी हा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो आणि याला मालामलेश्वर स्वामी उत्सव म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या उत्सवात 2 गटांमध्ये लाठीकाठी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या दोघांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। यातील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। शिवाय 90 जण जखमी झाले। जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आलेले असून पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे। सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे खळबळ माजली आहे। एका बैलाला जाणून बुजून कार खाली चिरडून मारल्याचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बघून अनेकांनी आरोपी विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय। रस्त्यावर एक बैल हळूहळू चालत असताना त्याला मागून येणारा गाडी चालक धडक देतोय आणि त्यानंतर बैल खाली पडला। गाडीचा ड्रायव्हर त्या पडलेल्या बैलाच्या अंगावरून कार नेतोय। ही थरकाप उडवणारी आणि संताप आणणारी घटना राजस्थानच्या सिका जिल्ह्यातली असल्याचं बोललं जात आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय। उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। मित्रानेच मित्राची गोळ्या झाडून हत्या केली आहे। या व्हिडिओमध्ये एक तरुण दुसऱ्या तरुणाच्या छातीत गोळ्या घालताना दिसतोय, तर दुसऱ्या तरुणानं हत्येचा हा सगळा व्हिडिओ शूट केलाय। हत्या करण्यामध्ये आलेला तरुण कपडे विकण्याचा व्यवसाय करायचा। एका विहिरीजवळ नेऊन त्याची हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले। मोटरसायकलवरून जातानाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केलाय। विल्लुपुरम जवळ आज पहाटे एका खासगी कुरिअर कंपनीच्या लॉरीचा मोठा अपघात झाला। चेन्नईहून मुदैरला जाणारी ही लॉरी विल्लुपुरम पिडागम जवळ पुलाच्या भिंतीवर आदळली। या अपघातामध्ये चालक आणि त्याचा सहाय्यक गंभीर जखमी झाले। अपघात झालेला असताना पाऊस सुद्धा पडत होता आणि त्यामुळे मागून येणाऱ्या आणखी एका कारची लॉरीला धडक बसली। टोल नाक्यावरील कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। या अपघातामुळे चेन्नई त्रिची बायपासवर जवळपास 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये 9 मुलांच्या मृत्यूसाठी ज्या कफ सिरपला जबाबदार धरलं जातंय त्यात विषारी रसायन असल्याची पुष्टी तामिळनाडू सरकारनं केलेली आहे। एका कंपनीच्या कांचीपुरम युनिटमधील तामिळनाडू सरकारच्या औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात तपासणी केली। तपासणीमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल या विषारी रसायनाची भेसळ होत असल्याचं समोर आलं। यानंतर तामिळनाडू सरकारनं कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादनावर आणि विक्रीवर सुद्धा बंदी घातली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांना कफ सिरप देण्यासंदर्भात ॲडवायझरी जारी केलेली आहे। 2 वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध दिलं जाऊ नये। इतकंच नाही तर 5 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य कालावधीसाठीच त्याचा वापर केला पाहिजे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या संदर्भात झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून ही ॲडवायझरी आता जारी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचा लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीला पटियाला हाऊस कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। चैतन्यानंदची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपली आणि त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं होतं। न्यायालयानं चैतन्यानंदनं दाखल केलेल्या 3 अर्जांवर उत्तरं मागितलेली आहेत। पोलिसांनी ही उत्तरं देणं अपेक्षित आहे। यामध्ये त्यांच्या वस्तूंची यादी, खटल्याची माहिती आणि साधूसाठी अन्न, कपडे, औषधं आणि पुस्तकांची तरतूद करण्याचा समावेश आहे। दिल्ली पोलिसांनी त्याच्या 3 निकटवर्तीय महिला सहकाऱ्यांना सुद्धा अटक केली आहे। तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यामध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांच्या 27 सप्टेंबरला झालेल्या सभेदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती। या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयानं दिलेत। या घटनेमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला होता आणि 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते। न्यायाधीश एन सेंथिल कुमार यांच्या एकल पीठानं या एसआयटीचं नेतृत्व पोलीस महानिरीक्षक आसना गर्ग यांच्याकडे सोपवलं आणि यावेळी न्यायालयानं टीव्हीकेच्या पदाधिकाऱ्यांची कामाची पद्धत आणि विजय यांनी दुर्घटनेनंतर दिलेला प्रतिसाद या संदर्भात टीका केली। लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी शुक्रवारी केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला। याच वेळी हिंसाचारग्रस्त लेहमध्ये 9 दिवसांच्या सुट्टीनंतर 8वी पर्यंतच्या सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। एकूण परिस्थिती सुधारली, त्यामुळे शहरातील 5 किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारे जमावबंदीचे आदेश आणि मोबाईल इंटरनेट सेवा स्थगिती वगळता बहुतांश निर्बंध हळूहळू उठवण्यात आले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युवकांसाठी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध उपक्रमांचं अनावरण करणार आहेत आणि त्यामुळे देशभरातील शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला निर्णायक चालना मिळेल। या कार्यक्रमामध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ सुद्धा पार पडेल। हा चौथा राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभ असेल। यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय पातळीवरील अव्वल कामगिरी करणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाईल। जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलाय। खबरदारीचा उपाय म्हणून 5 ते 7 ऑक्टोबर पर्यंतची यात्रा पुढे ढकलली गेली आहे। हवामान खात्यानं मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवली, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला। यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत मंडळाकडून हे महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। आतापर्यंत नवरात्रीत 1,70,000पेक्षा अधिक भाविकांनी वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतलं। हवामान सामान्य झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। आजपासून चेक अवघ्या काही तासात क्लिअर होणार आहेत। बँकांकडून नवीन क्लिअरन्स सिस्टीमची चाचणी सुरू आहे। आधी चेक क्लिअर होण्यासाठी 2 ते 3 दिवस वाट बघावी लागायची। आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं आजपासून चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल करण्याचं ठरवलंय। या योजनेअंतर्गत चेक जमा केल्यानंतर काही तासात प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। या नवीन प्रणालीला सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट असं म्हणतात। एकदा अंमलात आणल्यानंतर बँका काही तासात चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि क्लिअर करतील। हे सगळं काम बँकेच्या कामकाजाच्या वेळेतच केलं जाईल। दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळावर 26 ऑक्टोबरपासून टर्मिनल 2 वरून एअर इंडियाच्या 60 देशांतर्गत उड्डाणं निघणार आहेत। एअर इंडियाच्या देशांतर्गत उड्डाणं टर्मिनल 1 वरून निघतील आणि टर्मिनल 3 वरून फक्त आंतरराष्ट्रीय उड्डाणं निघतील। ही घोषणा एअर इंडियाकडून करण्यात आली। आंतरराष्ट्रीय प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांमुळे टर्मिनल 3 वरील देशांतर्गत क्षमता कमी करण्यात आल्यानं हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। बुलडोझर कारवाई म्हणजे कायदा मोडणं, असं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट केलं। भारतीय न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमांनुसार चालते आणि बुलडोझर कारवाईला कोणतेही स्थान नाही, असं ते म्हणाले। मॉरिशसमधील सर मॉरिस रोल्ट मेमोरियल लेक्चरमध्ये ते बोलत होते। सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निकालामध्ये न्यायालयानं हे स्पष्ट केलंय की आरोपी विरुद्ध बुलडोझर चालवणं हे कायद्याच्या योग्य प्रक्रियेचं उल्लंघन आहे। सरकार एकाच वेळी न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद असू शकत नाही। यावेळी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखुल यांच्यासह इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते। केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन आणि प्रोत्साहन करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय। या संदर्भात काही नियम जारी केलेले आहेत। वेगानं वाढणाऱ्या ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन करणं आणि गेमिंगच्या नावाखाली जुगार रोखणं हे यामागील उद्दिष्ट आहे। यासाठी ऑनलाईन गेमिंग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन रूल्स 2025 अधिसूचित केलाय आणि या अधिसूचनेनुसार मसुदा नियमांनुसार ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया नावाची एक नवीन वैधानिक संस्था तयार केली जाईल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर हमास युद्धबंदीसाठी सहमत झालाय। हमास गाझावरील नियंत्रण सोडणार असल्याचं सुद्धा कळतंय। ट्रम्प यांनी 6 तासांपूर्वी अल्टिमेटम दिला होता। इस्रायलला बॉम्ब हल्ला थांबवण्याचं आवाहन केलेलं होतं। ट्रम्प यांच्या योजनेनुसार आता सर्व कैद्यांना सोडण्यास आणि गाझावरील नियंत्रण सोडण्यास तयार असल्याची घोषणा हमासनं केली। युद्धबंदी लागू झाल्यानंतर 72 तासाच्या आत सर्व 48 पोलिसांना सोडण्याचं हमासनं मान्य केलं। या बदल्यात 2000पेक्षा अधिक पॅलेस्टिनी सुरक्षा कैदी आणि मारले गेलेल्या गाझावासियांचे मृतदेह परत केले जाणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या मध्य पूर्वेकडील घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त केली। या दिवसांना त्यांनी खूपच खास दिवस असं म्हटलं। त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अपार मदत करणाऱ्या इतर राष्ट्रांचे सुद्धा आभार मानले। मी इतर देशांना त्यांच्या अपार मदतीबद्दल धन्यवाद देतो। या युद्धाचा अंत करण्यासाठी आणि मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक जण एक झाला होता। आम्ही हे साध्य करण्याच्या अगदी जवळ आहोत, असं ते पोस्टमध्ये म्हणाले। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशिया संदर्भात गंभीर इशारा दिलाय। रशियाकडे युरोपातील देशाच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करण्याची क्षमता आहे। पोलंडवर ड्रोन हल्ला करण्याची किंवा उत्तर युरोपातील देशांच्या हवाई क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्याची रशियानं हिम्मत केली तसं रशिया कुठेही करू शकते, असं झेलेन्स्की म्हणाले। यावर प्रतिक्रिया देताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपने रशियाच्या शॅडो फ्लीटवर दबाव वाढवावा आणि आपल्या हद्दीचं उल्लंघन करणारे ड्रोन नष्ट केले जाऊ शकतात, असा स्पष्ट संदेश दिला।
पाकिस्तानी लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेला एक ऑफर दिली आहे. अरबी समुद्रावर बंदर बांधा आणि तुम्ही ते चालवा अशी ऑफर अमेरिकेला देण्यात आली. विशेष म्हणजे याच भागामध्ये चीनला देखील आर्थिक गुंतवणूक करण्याचं आवाहन पाकिस्ताननं केलं आणि त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. पाकिस्ताननं दिलेल्या ऑफरनुसार अमेरिकन गुंतवणूकदार पासनी शहराच्या पाकिस्तानच्या महत्त्वाच्या खनिजांपर्यंत पोहोचण्यासाठी टर्मिनल बांधतील आणि चालवतील. पासनी बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यात एक बंदर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या दहशतवादाविरुद्ध निधी कपातीचा निर्णय मागे घेतला. त्यांनी दहशतवाद विरोधी निधीमध्ये $187 दशलक्ष कपात केली होती. या कपातीवर न्यूयॉर्कच्या अधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. ट्रम्प यांनी पोस्ट करत ही घोषणा केली. न्यूयॉर्क शहर आणि राज्यासाठी होमलँड सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी कार्यामध्ये केलेली कपात मागे घेत असताना मला आनंद होत आहे असं ट्रम्प म्हणाले. डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी होचुल यांनी होमलँड सुरक्षा सचिवांना पत्र पाठवलं आणि कपातीला विरोध दर्शवला होता. भारत आणि रशिया दरम्यान व्यापार असंतुलन कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असून सध्या व्यापाराचे तागडे रशियाच्या बाजूने झुकलेले आहे आणि त्यामुळे भारताकडून जास्तीत जास्त कृषी उत्पादनं आणि औषध उत्पादनं खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं असं पुतीन यांनी सुचवलंय. वार्षिक द्विपक्षीय परिषदेसाठी अध्यक्ष पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचं पुतीन यांनी सांगितलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी तेल खरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या दबावाची खिल्ली उडवली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हुशार असून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकत नाहीत असा विश्वास पुतीन यांनी व्यक्त केला. सोची शहरामध्ये आयोजित वालदाई पॉलिनी फोरम याला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पंतप्रधान मोदी भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाणारा कोणताही निर्णय कधीही घेणार नाहीत. रशियाच्या व्यापारी भागीदारांवर जास्त शुल्क लावलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल असं ते म्हणाले. ब्रिटनच्या मँचेस्टर शहरामध्ये एका ज्यू प्रार्थना स्थळाजवळ कार आणि चाकूच्या साहाय्यानं झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी जखमी झालेल्या 2 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृत्यू हा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंभीर जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. फॉरेन्सिक तपासणीच्या प्राथमिक अंदाजानुसार मृतांपैकी एकाला गोळी लागली होती. हल्लेखोराकडे बंदूक नव्हती. दुर्दैवानं ही जखम पोलीस कारवाईतून झाली असल्याची शक्यता आहे. ग्रेटर मँचेस्टरचे पोलीस प्रमुख स्टीफन वॉटसन यांनी ही माहिती दिली. भारत आणि संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली. मानवी हक्कांवरील ढोंगीपणा आणि दहशतवादाला दीर्घकाळ पाठिंबा दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची बडबड निरर्थक दिशाभूल करणारी असल्याचं सांगितलं. शिवाय पाकिस्ताननं आम्हाला मानवाधिकारांबद्दल आणि उल्लंघनाच्या मुद्द्यावरून शिकवू नये असं म्हणत चांगलंच झोडपून काढलं. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताकी हे 9 ऑक्टोबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यापासून या नेत्यांचा भारतातील हा पहिला अधिकृत दौरा असेल. मुत्ताकी हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत आणि द्विपक्षीय व्यापार, मानवी हक्क आणि प्रादेशिक सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबर काबूलमध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानसाठी ही भेट धक्का मानली जाते. युक्रेनवर रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला आहे. युक्रेनवर रशियाच्या सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे देशातील अणुविद्युत प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता वाढली आहे. रशिया जाणीवपूर्वक किरणोत्सर्गीय दुर्घटनेचा धोका निर्माण करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केलाय. वीज पुरवठा खंडित झाल्यास किरणोत्सर्गीय देखरेख प्रणाली मंद होऊ शकते आणि ही प्रणाली चेर्नोबिल इथे सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इटलीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलंय. पॅलेस्टाईनच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि गाझासाठी मदतीचा ताफा अडवल्याबद्दल इस्रायली सैन्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. इटलीतील सर्वात मोठ्या ट्रेड युनियन्सनं 1 दिवसाचा देशव्यापी संप पुकारला. या संपामध्ये हजारो इटालियन लोक रस्त्यावर उतरले. इस्रायली नौदलानं गाझाला मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या 40 पेक्षा अधिक बोटींच्या ग्लोबल समुद्र फ्लोटिला या अडवल्यानंतर आता संपूर्ण इटलीमध्ये निदर्शनं सुरू झाली. पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी इटलीतील नागरिक एकत्र आलेले आहेत. उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोमध्ये आरोग्य आणि शिक्षण सुधारणांच्या मागण्यांमुळे सुरू असलेल्या जेन झी चळवळीला हिंसक वळण आल्याचं दिसतंय. या चळवळीमध्ये राजधानी रबाटमध्ये निदर्शकांनी एका बँकेला जाळलं. अनेक दुकानं आणि वाहनांचीही तोडफोड केली. दरम्यान
अगादीर शहरामध्ये पोलिसांच्या गोळीबारात 3 तरुणांचा मृत्यू झाला, तर 1000हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेली आहे, ही माहिती समोर आली. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील प्रेस क्लबवर गुरुवारी पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अत्याचार आणि इंटरनेट ब्लॅकआउटच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या पत्रकारांवर आणि लोकांवर हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणामध्ये गृहमंत्री मोहसिन नक्की यांनी चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यान पोलिसांनी चुकून पत्रकारांना लक्ष्य केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पीओके मधील परिस्थिती संदर्भात प्रेस क्लब बाहेर निदर्शनं मोडून काढण्यासाठी गेल्यावर त्यांनी चुकून मारहाण केल्याचं पोलिसांनी घटनेबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं.